नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे ऊसाची लागवड नेमकी कोणत्या महिन्यात करावी. बरेचदा आपण ऊस लावतो, पण योग्य महिना कोणता हे माहीत नसलं की उत्पादन अपेक्षेपेक्षा मित्रांनो कमी मिळतं आणि ऊस उत्पादनातून आपण रेकॉर्ड ब्रेक टनेज काढायचं कसं असेल तर लागणीच्या हंगामाचं गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण ऊसाच्या तिन्ही हंगामाची सविस्तर माहिती पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्या हंगामामध्ये ऊसाची लागवड करता येईल, कसा निर्णय घेता येईल याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर पहा मित्रांनो, ऊसाचे प्रमुख 3 हंगाम असतात आणि या 3 हंगामामध्ये ऊसाची लागवड हा शेतकरी करत असतो. परंतु आता ह्या 3 हंगामामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारा हंगाम कोणता हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर याचे प्रमुख जे 3 हंगाम आहेत ते आहे ते आडसाली हंगाम, पूर्व हंगाम आणि सुरू हंगाम असे हे 3 ऊसाचे हंगाम आहेत. तर आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक हंगामामध्ये आपल्याला किती महिन्याचा कालावधी असतो, किती महिन्याचा कालावधी मिळू शकतो, किती टनेज निघू शकतं. तर प्रथम मित्रांनो आपण पाहणार आहोत आडसाली हंगाम. जून, जुलै, ऑगस्ट याला आडसाली हंगाम म्हणतात. या हंगामामध्ये ऊस लागवड आडसाली म्हणून केली जाते. दुसरा जो हंगाम आहे तो पूर्व हंगाम. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात जर आपण ऊस लागवड केली तर याला पूर्व हंगाम म्हणतात. आणि तिसरा जो हंगाम आहे सुरू हंगाम, याला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याला तिसरा हंगाम म्हणतात. ह्या तिन्ही हंगामामध्ये आता आपण सर्वात आधी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. ऊसाची लागवड केल्यानंतर पहिली कांडी तयार होण्यासाठी साधारणपणे 2.5 ते 3 महिने किंवा ऊसाला 9 ते 10 पाने येईपर्यंत कालावधी लागतो. हा सुरुवातीचा काळ वाढीसाठी खूप महत्त्वाचा असतो. आता हंगामाविषयी आपण सविस्तर माहिती आणि उत्पादन पाहूया. तर आडसाली हंगाम हा सर्वोत्तम उत्पन्न देणारा हंगाम म्हणजे जून ते ऑगस्ट. जर तुम्ही जून, जुलै किंवा ऑगस्टमध्ये आडसाली लागवड केली तर तुम्हाला वाढीसाठी तब्बल 18 महिन्याचा कालावधी मिळतो. म्हणजे 18 महिन्याच्या नंतर आपला ऊस तुटण्यासाठी इथं तयार होतो आणि आपण ऊस लावल्यापासून तर 18 महिन्याच्या नंतर आपल्याला कारखान्याकडे ऊस तोडण्यासाठी आपला नंबर येऊ शकतो. तर तब्बल 18 महिन्याचा काळ मिळतो आणि या 2 पावसाळी आणि हिवाळ्याचे 2 महिने मिळाल्यामुळे ऊसाची वाढ जोमाने होते. आणि मग यामुळे यात काय फायदा होतो तर ऊस 52 ते 55-60 कांड्यांपर्यंत जातो. जर आपलं नियोजन चांगलं असेल तर खूप चांगल्या क्वालिटीमध्ये ऊस वाढतो आणि उंची वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला योग्य खत व्यवस्थापन आणि योग्य नियोजन केलं तर एकरी 120 ते 140 टनापर्यंत विक्रमी उत्पादन सहज मिळू शकतं. तो हंगाम म्हणजे आडसाली. मग मित्रांनो, तुम्ही ठरायचं आहे आडसालीमध्ये लागवड करायची की पूर्व हंगाममध्ये करायची की सुरूमध्ये करायची. तर आता हे पाहिलं आपण या हंगामामधील उत्पादन. आता याच्यामध्ये हे उत्पादन पाहिलं, आता याच्यामध्ये आपण तोटे पण पाहू.
या हंगामात ऊस खूप मोठा होत असल्याने उंदरांचा त्रास होऊ शकतो आणि हार्वेस्टिंग मशीन चालवताना काही अडचणी येऊ शकतात. कारण का? तर मित्रांनो, हा ऊस भरपूर वाढलेला असतो. कारण आडसाली असल्यामुळे भरपूर वाढलेला असतो, ऊस वाकडा-तिकडा पडलेला असतो. आणि अशा वेळेस उंदरं, घुशी ऊसाचा नासधूस करतात आणि नासधूस केल्यामुळे अ, आपला टनेजमध्ये आपल्याला खोट येऊ शकते. दुसरी गोष्ट, ऊस पडल्यामुळे पोकळ होऊ शकतो. खूप साऱ्या समस्या या हंगामात येऊ शकतात. त्याच्यामुळे या हंगामामध्ये असे प्रॉब्लेम येतात. तर हा झाला आडसाली हंगामाबद्दलची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत पूर्व हंगामी. म्हणजे दुसरा हंगाम म्हणजे पूर्व हंगाम, ज्याची लागवड सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये केली जाते. यामध्ये साधारणपणे 14 ते 15 महिन्याचा कालावधी मिळतो आणि योग्य नियोजन केल्यास या हंगामातही तुम्ही एकरी 90 ते 100 टन सहज मजल मारू शकता. अशा पद्धतीचं उत्पादन तुम्ही पूर्व हंगामामध्ये सुद्धा मित्रांनो काढू शकता. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 14 ते 15 महिन्याचा कालावधी मिळू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे आपल्याला लागवड कोणत्या हंगामामध्ये करायची आहे. तर आता तिसरा हंगाम आहे मित्रांनो, सुरू हंगाम. आणि या सुरू हंगामामध्ये या कालावधीमध्ये डिसेंबर ते मार्च या महिन्यामध्ये ऊसाची लागवड केली जाते. आता या सुरू हंगामामध्ये आपण तिसरा हंगाम म्हणजे सुरू हंगाम, ज्याची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी मार्च दरम्यान होते. या कालावधीमध्ये कमी आपल्याला महिने भेटतात, म्हणजे सुमारे 12 महिने मिळतात. आणि 12 महिने मिळत असल्यामुळे वाढीसाठी फक्त 9 ते 10 महिनेच आपल्या हातात असतात. उत्पादन यातून 80 ते 90 टनापर्यंत आपण सहज मिळू शकतो. मात्र या दरम्यान फुटवे लवकर होत नसल्याने मेहनत आणि कष्ट थोडे जास्त घ्यावे लागते. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, या तिन्ही हंगामामध्ये आपण ऊसाचं जे नियोजन आहे, ऊसाचं जे उत्पादन आहे, तर शेतकरी मित्रांनो, या तिन्ही हंगामापैकी जर तुम्ही योग्य वेळेचा आणि योग्य खताचा योग्य नियोजन जर केलं, तर आडसाली लागवड ही उत्पन्नाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते. पण तुमच्या जमिनीनुसार आणि उपलब्धतेनुसार तुम्ही योग्य हंगाम निवडू शकता. तर आजची ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इतर शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.